मुस्लिम बांधवांसाठी रमजानचा महिना सर्वात पवित्र महिना समजला जातो। रमजान सणानिमित्त दरवर्षी जगभरातले कोट्यवधी मुस्लिम नागरिक 30 दिवस सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत उपवास करतात। रमजान महिना सुरू होताच मुस्लिम बांधव रोजा म्हणजेच उपवास ठेवतात। रोजाची सुरुवात पहाटे न्याहारी किंवा सोप्या भाषेत सांगायचं झालं तर सेहरीने होते, म्हणजेच थोडंसं खाल्लं जातं आणि मग संपूर्ण दिवस उपवास आणि मग संध्याकाळी इफ्तार म्हणजेच जेवण केलं जातं। हा रोजा संपूर्ण महिनाभर चालतो आणि ईदच्या दिवशी रोजा सोडला जातो। रमजान महिन्यातच पवित्र कुराण या ग्रंथाचे सुरुवातीची वचनं लिहिली गेली अशी मुस्लिम धर्मीयांमध्ये मान्यता आहे। त्यामुळेच या काळात कुराण पठण करण्यावर अधिक भर दिला जातो। रमजानचा महिना संपल्यानंतर पहिल्यांदा चंद्र दिसतो, त्यावेळी ईद साजरी होते, म्हणजे संपूर्ण महिना रमजान साजरा केला जातो आणि शेवटच्या दिवशी ईद साजरी केली जाते। पण यात आणखीन एक गोष्ट म्हणजे ईद म्हटलं की जकात अल फितर या शब्दाचा उल्लेख होतो। फित्र किंवा फितर म्हणजे काय आणि रमजान म्हणायचं का रमदान? मस्जिद, दर्गा, मक्का आणि मदिनामध्ये काय फरक आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओतून देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। ईद कशी साजरी केली जाते हे आधी पाहूया। ईदच्या दिवशी मुस्लिम बांधव नवे कपडे घालून मस्जिदमध्ये जातात। शीरखुर्मासारखे गोड पदार्थ घरात बनवले जातात। ईदची नमाज अदा करण्यापूर्वी गरिबांना दान स्वरूपात काहीतरी देण्याची परंपरा आहे। या दानाला जकात अल फितर असं म्हणतात। प्रत्येक मुस्लिम व्यक्ती ही जकात देऊन नमाज पठण करते। नमाजानंतर परत तास मित्र नातेवाईकांसोबत जेवणावर ताव मारला जातो। एकमेकांना भेट वस्तू पैसे दिले जातात। याला ईदी असं म्हटलं जातं। जगभरातील अनेक देशांमध्ये ईदला सार्वजनिक सुट्टी असते, पण जे निरोगी आहेत असेच लोक उपवास ठेवतात। यात लहान मुले, गर्भवती महिला, मासिक पाळी सुरू असलेल्या महिला, प्रवासी, आजारी असलेल्या, उपवास त्रास होऊ शकणाऱ्या लोकांना रोजातून सूट असते। आणि आता पाहूयात मस्जिद आणि दर्गा यात काय फरक आहे। मस्जिद म्हणजे मुस्लिम बांधवांचं प्रार्थनास्थळ आहे, जिथे नमाज पठण केलं जातं। इथे मुस्लिम बांधव फक्त प्रार्थनेसाठी येतात, तर दर्गा म्हणजे मुस्लिम बांधवांच्या संतांची समाधी, जिथे दर्शन घेण्यासाठी मुस्लिम बांधव जात असतात। मक्का आणि मदिना यातही फरक आहे, ते म्हणजे इस्लाम धर्माचे संस्थापक मुहम्मद पैगंबर किंवा प्रेषित मुहम्मद यांचे जन्मस्थान म्हणून मक्का हे इस्लामिक धर्मातील सर्वात महत्वाचं ठिकाण आहे। सौदी अरबच्या मक्का शहरातच हजची यात्रा भरते, तर प्रेषित मुहम्मद यांच्या तात्पुरत्या वनवासामुळे जवळचे मदिना हे इस्लाम मधील दुसरे सर्वात महत्वाचं ठिकाण आहे। गैर मुसलमान मदिनाला जाऊ शकतात, पण मक्काला जाण्यासाठी मनाई आहे। तर आता रमजान म्हणायचं की रमदान याचं उत्तर पाहूया। रमजान हा शब्द लिहिताना जच्या इथे नुक्ता म्हणजेच एक पॉइंट असतो, त्यामुळे याचा उल्लेख इंग्रजीच्या झेड ऐवजी DH असा होतो। त्यामुळे अरबी भाषेत रमदान म्हणतात, तर उर्दूमध्ये रमजान असं म्हणतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।